व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आज तारीख आहे 15 मे 2025. सकाळचे वाजलेत 5:30. कालच्या केदारनाथच्या एवढ्या मोठ्या ट्रेकिंग नंतर म्हणजे ऑलमोस्ट 7-8 तास आम्ही पटापट उतरलो, कारण की आम्हाला चोपता गाठायचं होतं. आणि चोपता हे उत्तराखंडमधलं एक छोटंसं विलेज आहे. इथे वरती तुंगनाथचं एक टेम्पल आहे, ते बघायला. मोस्टली हा ट्रेक एप्रिलमध्ये वगैरे करतात, मार्च-एप्रिलमध्ये, कारण की तेव्हा बर्फ असतो, स्नोफॉल असतो आणि सकाळी लवकर जातात 4 वाजता वगैरे उठून. पण कालचा एवढा आमचा थकान झाल्यानंतर आज आम्ही आरामात उठलो. जाऊ 5 वाजेपर्यंत. 5:30 झालेत. बघूया वरती जायला किती वेळ लागतोय. आणि आम्ही तिघंच निघालो आहे, कारण की अंकिताची तब्येत थोडी डाऊन आहे, कारण की पाय वगैरे सुजलेत. आमचे पण तसंच झालं काहीतरी. खालून एक छोटीशी झलक देतो. सनलाईट पडलाय माउंटेन्सवर. स्नो माउंटेन्स आहेत सगळ्यांनी, हे वरून आपल्याला बघायला मिळेल. आणि इथून तुंगनाथ चंद्रशिला ट्रेक स्टार्ट होतो. इथून तुम्हाला पूर्ण माउंटेन रेंजेस दिसतात उत्तराखंडाच्या. वेगळाच पक्षी बघायला मिळाला. शेपटी एवढी मोठी त्याची. शेपटी भारी आहे त्याची. चेक करा, हे घोड्याचे रेट आहेत. वन साईड, दोन्ही साईड 80 किलोपेक्षा जास्त असेल तर हे सगळे रेट आहे. इथे ह्याला असं बोलतात चोपता तुंगनाथ चंद्रशिला ट्रेक. आणि ही वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, केदारनाथची वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. आणि ही चढण आहे, डायरेक्ट प्लेन रोड नाही, एकदम स्ट्रेट चढण आहे. हा ट्रेक टोटल 3.5 किलोमीटरचा आहे. 3 to 3.5 किलोमीटर. तरी पण ह्या ट्रेकला चढायला ऑलमोस्ट 2 ते 3 तास लागतात असं बोलतात. कारण याचं की हा जरी इझी लेवलचा ट्रेक असेल, बिगिनर लेवलचा, याची जी चढाई आहे ती एकदम स्ट्रेट आहे स्टार्टिंगपासूनच. एकदम म्हणजे एकदम. घोडावरती आलो आहे आणि हा व्ह्यू बघायला मिळाला. काय लाईट आलं ग्लेशियरवर पूर्ण. पंचकेदार म्हणजे जेव्हा पांडव आणि कौरवांचं युद्ध झालं आणि पांडवांनी कौरवांचा वध केला, सो ब्राह्मण वधाचा दोष मुक्त करण्यासाठी ते शंकरांच्या शरणात आले होते. तर जेव्हा शंकर भगवानांनी पांडवांवरती त्यांना राग होता, त्यामुळे त्यांनी त्यांना दर्शन न देण्याचं ठरवलं होतं. पण भीमाने एक युक्ती लढवली आणि त्यांना कळलं की भगवान हे नंदी रूपामध्ये तिथे अवतरले आहेत आणि ते तिथे आहेत. म्हणून पकडायला गेले त्यावेळी त्यांचे नंदीच्या स्वरूपात असलेलं शरीराचे वेगवेगळे पार्ट झाले. पंचकेदारमधला फर्स्ट केदारनाथ, जिथे हंप आहे नंदीचं. दुसरं मतमहेश्वर, जिथे नावेल आहे. तिसरं आहे तुंगनाथ, जे आम्ही आज व्हिजिट केलं, तिथे आर्म्स आहेत. चौथं रुद्रनाथ, जिथे त्यांचा फेस आहे. आणि 5वं कल्पेश्वर, जिथे त्यांचे हेअर्स आहेत. तर असं पंचकेदार इथे आहे. एवढी इथे शांतता आहे की बर्ड्सचे आवाज येतात भारी भारी. मी तर सांगेन तुम्ही थोडं लवकर या. 3:30-4 वाजता ट्रेक चालू करा. 2-2.5 तास लागतील वरती जायला. पण वरती गेल्यावर हे जे व्ह्यूज मिळतात ना, पण सकाळीच करा, सनराईजलाच. सनसेटला पण काय काय जण येतात, पण मोस्टली सगळे बोलतात सनराईज प्रिफर करतात सगळे यायला. मस्तच. आपण जो ट्रेक करतोय चंद्रशिलाचा, त्याला चंद्रशिला का बोलतात
त्याच्या इथे थोडी माहिती दिली आहे. आणि हा जो ट्रेक आहे त्याची हाईट आहे ऑलमोस्ट 4000 मीटर, म्हणजे केदारनाथपेक्षा उंच आहे. केदारनाथ आय थिंक सो 3500 मीटर आहे, म्हणजे 11,000 आसपास, आणि हा 13,000 असेल. तर याची स्टोरी ना स्वप्नाली शॉर्टमध्ये सांगेल आपल्याला. याच्यामध्ये असं लिहिलं आहे की भगवान शंकरांचा तप केला होता कोणी चंद्रमाने. कारण दक्ष राजाच्या 27 कन्या होत्या, त्याच्यातल्या रोहिणी कन्याबरोबर ती म्हणजे त्याच्यावरती जास्त प्रेम करायचा. सो चंद्राला दक्ष राजाने श्राप दिला क्षयरोगाचा, आणि त्या क्षयरोगामधून मोक्ष मिळावा म्हणून चंद्रमाने इथे येऊन शंकर भगवानांची तपश्चर्या केली. म्हणूनच या जागेला चंद्रशिला पण म्हटलं जातं. कसं वाटलंय? मिस झालं असतं ना, झोपलं असतं. भाई काय नजर आहे हा. केवढी खडी चढाई आहे ही. पण हे चढल्यानंतर व्ह्यू आहे यार, एक नंबर. ही माउंटेन रेंज आहे, त्याच्यामध्ये इथेच केदारनाथ आहे आणि या साईडला बद्रीनाथ आहे. आणि हा आहे चोखंबा माउंटेन. 4 मुख दिसतात मला, चोखंबा बोलतात. दोन तास झाले चालतोय, 7:30 झाले, तरी पण अजून 1 किलोमीटर बाकी आहे. अजून एवढं चढायचं आहे वरती. इथे मंदिर आहे, अजून एवढं चालायचं आहे. तुंगनाथला पण घोडे वरती येतात, ते इथेच सोडतात. आणि अजून वरती मंदिर आहे, तर इथे पण पूजेचं सामान मिळतं तुम्हाला, आणि हॉटेल्स वगैरे आहे, आणि स्टे पण आहे. काय काय लोक इथे स्टे करतात आणि मग वरती चंद्रशिला ट्रेक करायला जातात, कारण की तो चढायला अजून इथून 1-1.5 तास जातो, एवढा उंच आहे. म्हणजे आहे 1/2 किलोमीटरच, पण एकदम खडी चढाई आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. आलं तर बघू शकता, ऑलमोस्ट 3 तास लागले चढायला. फक्त 3-3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. जे विचार करू शकता तुम्ही केवढी चढण आहे इकडे. काठी घेत जा, सपोर्ट चांगला मिळतो चढताना. तुंगनाथ मंदिर जगातलं हायेस्ट शंकराचं मंदिर आहे. याची हाईट केदारनाथ मंदिरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे केदारनाथ मंदिर 11,700 फीटवर आहे आणि तुंगनाथ मंदिर 12,000 फीटवरती आहे.
आपण पोचलो आहोत तुंगनाथ मंदिराजवळ. बरोबर 8:30 वाजलेत. 3 तास गेले. हे जे मंदिर आहे याच्या आजूबाजूला जर तुम्ही मार्च एप्रिलमध्ये आलात ना तर पूर्ण बर्फ असतो पडलेला आणि हे तेवढंच सुंदर तेव्हा पण दिसतं. याच्या आर्किटेक्चरवरून कळेल केवढं जुनं मंदिर आहे हे दिसायला सेम केदारनाथ मंदिरासारखंच दिसतं. तुंगनाथ मंदिर आहे. आणि आता आम्ही आहोत सर्वात हायेस्ट पीकवर असणारं शिवा टेम्पल तुंगनाथ मंदिर. त्याला श्री तुंगनाथ बाबा मंदिर असं पण बोलतात. आणि इथे तुम्ही वाचू शकता हे पंचकेदार यांची नावं लिहिली आहे. श्री केदारनाथजी, मधमहेश्वर, तुंगनाथ बाबा, श्री रुद्रनाथजी आणि कल्पेश्वर. हे असे पंचकेदार आहेत. मंदिराच्या आतमध्ये एक शंकराची पिंड आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. इथे बघू शकता इथे हे पार्वतीचं मंदिर आहे, देवी पार्वतीचं मंदिर. आणि तिथे आहे ते भैरवनाथाचं मंदिर. सर्वात उंचावर असणारं हे शंकराचं मंदिर आहे. खाली उतरायला घेतलंय. 9:30 झालेत आणि इथे जरा चहा कॉफी घेतो. आणि हा व्ह्यू बघा इकडचा, चहा कॉफी पिताना आई शपथ एक नंबर. आणि समोरच्या साईडला फुल ढग आलेत. क्लायमेट पूर्ण चेंज झालंय. पाऊस पडत असेल म्हणजे स्नोफॉल होत असेल. इथे वरती सगळीकडे स्नोफॉल होतो. तर इथे वरती बघता आहे तो चंद्रशिला पीक आहे, जो हा आहे जिथे झेंडे दिसतात ना तुम्हाला, तो वाला. मंदिराजवळून इकडे जायला 1 किलोमीटरचा रस्ता आहे. म्हणजे ऑलमोस्ट तिथे वरती चढण आहे. नाही बोलल्या तरी 1 तास तरी जाईल वरती चढायला. आणि आपल्याला बद्रीनाथला पोचायचं आहे, त्यामुळे उशीर होईल म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. ते 1 किलोमीटरच होतं. आरामात वरती गेलं पोचलो असतो. तिथून ही पूर्ण सराउंडिंग माउंटेन रेंज आहे ते दिसते. कालची ती तुम्हाला दिसते, ही समोरची. आणि या बाजूला तर आपण पाहिलेच आहे, त्यामुळे ही माउंटेन रेंज आपण पाहिलीच आहे. म्हणून आम्ही बोललो की इथून आता जाऊया, खूप उशीर होईल नाही तर आपल्याला. आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं, पण आता 11 वाजलेत. भरपूर पब्लिक यायला लागली. सो बेस्ट आहे की लवकर या. दमले का? दमले दमलो. फायनली आम्ही खाली पोचलोय. 1 ते 1.5 तास लागतो उतरायला, पण पायाचे असे लागले तर तुम्हाला सांगू, तुम्ही समजूच शकता. बिकॉज एवढं काल उतरलं आणि ते रात्रीवर फक्त स्टे केला आणि परत आज सकाळी 4ला उतरून हे चढून उतरले. आता वाजलेत 11:30 आणि इथून बॅग घेऊन चेकआउट करून पुन्हा आपल्याला निघायचं आहे बद्रीनाथसाठी. सो बघूया इथून आपली ट्रॅव्हलिंग कशी होती. तर इकडे तुम्हाला दिसतोय तो गेट आहे वरती जायला तुंगनाथला. आणि इथूनच पुढे थोडं चालत आम्ही स्टे घेतला आहे. इथे पण स्टे आहेत भरपूर, तुम्हाला मिळून जातील. तर मी काल जो तुम्हाला दाखवला तो स्टे आपण 2200 मध्ये घेतला. इकडचे स्टे मे बी असतील तेवढा, त्याच्यामध्ये बार्गेन करा. आणि इकडे स्टे असेच आहेत, तुम्ही बोलाल एकदम चांगलं हॉटेल मिळेल
गीजर वगैरे असेल, नाही पैसा नाही मिलेगा.